डोलीला 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 तू सोड सोड तुझे बाप्पा तुझे बाप्पा अरे मी नाही रे तू अशी आपू के पापा अरे गजनी आपूचे पापा टक्कूचे पापा करायला लागलायस. अरे तुला माहितीये का तू कोण आहेस? कोण आहेस माहितीये का? कोण आहे? सीआयडी वाला दया आहेस. हा हा सीआयडी वाला दया कळलं? सर हा सर बाजू हा हे काय केलंस? सर दरवाजा तोडला. अरे तो तुझ्या घरचा दरवाजा होता. हा माझ्या घरचा दरवाजा. सर सर मला वाचवा सर. माझी बायको मला मारेल सर. आता मी वाचवणार नाही रे. वाचवणार नाही. मला मारलं की सोडणार नाही सर. शट दया सिरियस. ए गजनी अरे तो सिरियस नाही रे पण सिरियस म्हणजे चर्चा करायला लो चर्चा त्यासाठी सिरियस हो म्हणजे लोकांच्या समस्या सांगण्यासाठी आलोय. हा दया अरे लोकांच्या काय समस्या आहेत ना ते आपल्याला जाणून घ्यायचे आहे त्यांच्याबरोबर चर्चा करायची आहे. यस सर. दया आज तिकडे बघ तू शेतकरी बघ काय करतो रे आत्महत्या करतो की काय? सर सर इथे जास्त वेळ मला आपण तिथे जायला पाहिजे. शेतीत नुकसान झालं जॉबलेस पेट्रोल डिझेल सगळ्यांचे भाव वाढले काय करावं कळत नाही म्हणून शेवटी हा निर्णय घेतला. बाय बाय मित्रांनो मिस यू सॉरी मम्मी पप्पा. ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज. मी अविनाश रिपोर्टर तुमचं होऊ दे चर्चामध्ये मनापासून स्वागत करतोय. तर मंडळी हा व्यक्ती काय करतोय चला आपण पाहूया. आ गए मेरी मौत का तमाशा देखने के लिए. अब ये वीडियो बनाएंगे सबको दिखाएंगे. 2 दिन चर्चा होगी और तीसरे दिन क्या वही खोकला लागला. अरे दादा मला सांगा तुमचं नाव काय? मी अमोल शेतकरी आहे. हो व्हेरी नाईस शेतकरी मस्त किसान जय जवान जय किसान. दादा मला सांगा तुम्ही झाडावरती काय करताय? कपडे वाळत घालतोय. हो ब्रेकिंग न्यूज मरताना सुद्धा हा माणूस जोक करतोय. अरे गोदी मीडिया रताळ्या दिसतंय ना तुला फाशी घेतोय. अच्छा फाशी घेताय मग? म्हणजे सुसाईड करताय हा. म्हणजे आत्महत्या करताय म्हणजे जीव देताय. हा कळलं मला पण ते का करताय तुम्ही? हे आता प्रश्न तू नाही विचारणार आता प्रश्न विचारणार मी आणि तू उत्तर देणार. मला सांग विदेशातून काळा धन वापस आला की प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख मिळतील कोण म्हणाला होतं? मोदी सरकार. आले. नाही काळा धन वापस आला. नाही आम्हाला निवडून द्या महागाई कमी करू कोण म्हणाला होतं? मोदी सरकार. महागाई कमी झाली. नाही पेट्रोलचा भाव काय? 100 पार. डिझेल 90 पार. आणि एलपीजी सिलेंडर अहो तो तर 1100 पार झाला ना. हो. 2014 पूर्वी कितीला होता? 600च्या आत. आम्हाला निवडून द्या 2 करोड बेरोजगारांना आम्ही नोकरी देऊ कोण म्हणाला होता? मोदी सरकार. मिळाली. नाही शेतकऱ्यांची इन्कम वाढेल कोण म्हणाला होतं? मोदी सरकार. वाढली. नाही. मग मी जगून काय करू? अहो दादा तसं नाही म्हणत आहे. मला सांगा की प्रॉब्लेम कोणाला नाही येत? अहो त्यांना आहेत त्या ताईंना आहेत मला. अहो माझी बायको खूप मारते हो. म्हणजे पर्सनल झालं जरा पण प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहे. मग त्याच्यासाठी आत्महत्या करणं हा सोल्युशन नाहीये ना. प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहे मित्रा पण प्रॉब्लेम एवढे वाढलेत ना तुला काय सांगू. अरे घरी आई आजारी असते तिच्या ऑपरेशनचा खर्च नाही घेऊ शकत मी. अरे लहान मुलाबाळांचं शिक्षणाचा खर्च नाही करू शकत. अहो दादा मी तुम्हाला सांगतो ना तुमच्या आईच्या ऑपरेशनचा प्रॉब्लेम आहे ना झाला सॉल्व समजा. कसा काय? अहो महात्मा फुले योजना आहे ना. महात्मा फुले योजना. हो अहो त्या योजनेच्या अंतर्गत 2.5 लाखापर्यंतचा खर्च सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत होतोय. काय सांगतोय? हो. अरे मग याच्यावर चर्चा का नाही होत? हे कुणाला माहिती का नाहीये? अहो कसं माहिती पडणार? आपण चर्चा केली पाहिजे ना. मग होऊ द्या ना चर्चा. होऊ द्या चर्चा. बरं ते झालं पण माझ्या मुलांच्या शिक्षणाचं काय? आता शिक्षण संस्था एवढे पैसे घेत आहेत की काय सांगू तुम्हाला. अहो त्याच्यावरती सोल्युशन आहे.
त्याच्यावर काय सोल्युशन आहे आता? तुम्हाला दिल्ली बोर्ड माहितीये? म्हणजे ते दिल्ली बोर्ड म्हणजे सीबीएसई बोर्ड. आता इंग्रजी माध्यम. हो. आता ते आदित्य ठाकरेंनी आपल्या महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांसाठी बीएमसी शाळेमध्ये सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे. अरे वा, हे तर लयच चांगलं झालं. म्हणजे मग? माझी पोरं पण एकदम कमी पैशात उच्च शिक्षण घेतील. मग काय? अरे मग याच्यावर पण चर्चा का करत नाही? अरे होऊ दे चर्चा. हो द्या चर्चा. चला. दया, अरे दया दया कुठे आहेस रे तू? हा दया आहे ना, सारखा सारखा कुठे जातो ना हेच कळत नाही यार. दया लवकर ये रे. सर 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 बाजू. अरे गजनी, अरे मी तुझा सर आहे, जरा रिस्पेक्ट दे, रिस्पेक्ट दे मला. यस सर. दया बघितलंस, अरे शेतकरी आत्महत्या करतायत रे. अहो सर, हे तर काहीच नाही. G20 साठी मुंबई सुशोभित करण्याच्या नावाखाली बीएमसीतून एफडी तोडून त्यातील 6,000 कोटी रुपयांचा उधळपट्टी करण्यात आली. अरे 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 अहो सर, हे तर काहीच नाहीये. यासाठी एवढी वीज वापरण्यात एवढी आली की अदानी सारख्या कंपनी मोठ्या झाल्या. अदानी सारख्या कंपन्या मोठ्या झाल्या. अरे हा तर पैसा आपल्या शेतकऱ्यांसाठी त्याच्या योजनांसाठी युज केला असता, शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नसती. हो सर, बरोबर आहे, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. अहो, आपल्या उद्धव साहेबांनी कोरोनाच्या काळामध्ये सुभोजन थाळी मोफत दिल्या होत्या. हा, अरे त्याचबरोबर त्यांच्या काळामध्ये 2 लाखाचं कर्ज माफ आहे ना, ते पण माफ करून टाकलं होतं. सर सर, किती चांगलं, म्हणजे उद्धव साहेबांनी किती आपल्या लोकांसाठी चांगलं केलं. दया, अरे दया तिकडं काहीतरी गडबड आहे रे. बापरे, बरोबर. अरे गडबड म्हणजे 2 कपल आहेत, ते कुठेतरी निघाले वाटतं, काहीतरी चर्चा झाली त्यांची. सर आपण जायला पाहिजे तिकडे. नाही जायला तर पाहिजे, गेलं की चर्चा होणार. थांबा, मी दरवाजा तोडतो. ये गजनी, सारखा सारखा काय दरवाजा फोडतो. चल हा अगं हौसाग, अगं हौसाग, तुझी हौस पुरवीना, तुला जोडीना मुंबईला फिरवीना, तुला जोडीना मुंबईला. फक्त तोंडाने बोला, जोडीने मुंबईला फिरवे, तर घेऊन नका जाऊ. चाल ना, आज तुला घेऊनच जातो फिरायला. का? का म्हणजे आता आज मी लय खुश आहे, लय खुश आहे, हॅपी एकदम. काय काय झाले काय? अगं आज काय, आज कोणता दिवस आहे? आज 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 हा आज शुक्रवार आहे. अगं शुक्रवार ना, आज आनंदाचा दिवस आहे. आणि तो दिवस मग? हो माझा. मग अहो म्हणजे तुम्हाला एक खास सांगते बघा, सिक्रेट आहे. काय ना, ज्या दिवशी हंकेश माझं लग्न झालं ना, त्या दिवशीपासून आनंद माझा निघून गेला. हा, तो सगळा आनंद मी घेतला आणि म्हणून आम्हाला आनंद झाला. कसा? आपला आनंद खेळतोय ना बाहेर, होय होय. त्याला पण बोलव. अहो, पण जरा जायचं जायचं कुठे? फिरायला. काय करायचे, कशाला जायचं आज ते सांगा. काय आहे आज? काय आहे? आज आपली वेल्डिंग अॅनिव्हर्सरी. वेल्डिंग? ते लग्नाचा वाढदिवस ग. लग्नाचा वाढदिवस आहे. विश यू मेनी मेनी लग्नाचा वाढदिवस. तुला होय, पण होय, होय, होय. जा, आपला आनंद बोलव. आन्या, हाय हाय. आन्या, चल आपल्याला जायचंय. कुठे जायचं? अरे फिरायला जायचं आपल्याला. ए, मला ना नानीच्या मागे जायचं. पप्पा तिथे ना पेंग्विन आहे, पेंग्विन. अरे येड्या, पेंग्विन बघायला एवढ्या लांब जायची काय गरज आहे? मग आपल्या घरातच आहे ना पेंग्विन. कुठे पप्पा? हे काय पेंग्विन? काय का बघाय? चला चल इकडे. मला पप्पा राणीच्या बागेत जायचं पेंग्विन बघायला. परत चल, जा तयारी कर तू. चल जाऊया. अरे ती बस बघ, अयो, लय भारी आहे. होय ना. पण मी काय म्हणते, हा. ही जेवढी बस भारी आहे ना, तेवढ्याचे पैसे भारी असते. हा, हे पण खरं आहे. है ना. आपण काय एसी बसने जायचं नाही. जाऊ दे. होय. आपण आपल्या पप्पा किती छान आहे ती बस. पप्पा मला एसी बस मध्ये बसायचे. पप्पा चला ना पप्पा. ए, ऐक ना, बस. आपण एसी बसले नंतर जाऊ. आता आपण नाही, ट्रेनने जाऊ. नाही, मला एसी ए, बस बाबा, आपल्याला पैसे नाही. हो ताई, हो दादा, काय भांडताय? हो भांडणं घरी सोडवा ना, रस्त्यावर कशाला भांडताय? अहो भांडत नाही हो. अहो, हा माझा पोरगा बोलतोय एसी बसने जायचंय. हा ना. बघा ना, ते एसी बसने तिच्या टाक्यात फिरते. मग? थोडे पैसे पण असले ना तिचे. मग काय? हो ताई, अहो तुम्ही येडे का खुळ? अहो एसी बस आपल्यासाठीच आहे. आणि भाडं किती असणार आहे? किती? फक्त 6 रुपये, ते सुद्धा 5 किलोमीटर पर्यंत. म्हणजे एवढे कमी? हो. एसी बसचे? हो. अगं मग हे पण आहे की होय ना. आपण एसी मध्ये मस्त गारगार होऊन जाऊ. होय, होय, बरं. चला, चला, हा, चला. चला, हा. चला. बरं दादा, तुम्ही कुठे चाललेत? कुठे? आम्ही चाललोय ते आपलं कुठं रे, राणीच्या बागेत. होय. अहो राणीच्या बागेत, हा. मी पण तिथेच चाललोय. हो. चला, चला. चला. चला 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 चला. हे आला, 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 आला. हा. हो, ए बाबा बघ रे रामची बाग. हा, याचीच काय ती चर्चा होत होती ना. अहो किती टीका, काय ते आणले म्हणे पेंग्विन आणला. पेंग्विन साठी टीका? काय ते नखरे गेलेत त्या लोकांनी. कसले नखरे? अहो ताई दादा, अहो उलट चांगलं झालं पेंग्विन आणून. काय चांगलं झालं त्या? अहो तुम्हाला माहितीये का, पेंग्विन आणल्यामुळे आपल्या इथे राणीच्या बागेला पर्यटन स्थळ म्हणून नावाजलंय. अहो लोक येतात लांबून लांबून पेंग्विन बघायला. अहो लोक येतात, पण त्यांनी काय झालं? अहो त्यांनी काय झालंय, अहो आपल्या महानगरपालिकेचा इन्कम सोर्स वाढलाय त्यांनी.
काय सांगताय? मग अरे महिलाच चांगलं झालं की अरे अहो, नाही. महानगरपालिकेचा इन्कम जर वाढला तर तो पैसा आपल्यावर खर्च होतो हो बरोबर खूप चांगलं काम केलं यांनी. मग बरं, आता- याची चर्चा का नाही होत आहे? अहो चर्चा करायला लोक बोलतायत कुठे केलं पाहिजे बोललं पाहिजे तर होऊ द्या आली पाहिजे ना चर्चा. मग होऊ द्या चर्चा होऊ द्या चर्चा. चला दया अरे दया आई मला ना कळत नाही हा दया कुठे जातो माझ्या बरोबर बसतो पण नाही होतो सर मारताय काय तुम्ही मला अरे मारताय काय तू मारण्यासारखं तर लायकीचाच आहे सारखा सारखा कुठे काय बघतो रे अहो लोकांची चर्चा चालली त्या चर्चेमध्ये सामील होतो मी. अच्छा अच्छा चर्चा चालेल ना आपण पण चर्चा पण दया बघितलंस हा काय तर गडबड दिसली ना तुला तरी गडबड दिसते. दिसली ना गडबड हो. पण हे सरकार आहे सरकार हे आत्ताचं सरकार बीजेपी सरकार. हा हे हुकुमशाही आणि मुघलशाहीचं सरकार आहे काय माहितीये का उद्धव साहेबांचं सरकार होतं त्यावेळेला त्यांनी चांगली चांगली कामं केली अहो लोकांच्या एकासाठी पुढे आले हा. लगेच एका हाकेवर पुढे यायचे ते. हा बरं तुला माहिती आहे का काय? ज्या वेळेला उद्धव साहेबांचं सरकार होतं ना त्यांनी 500 करोडपतीची जेवढी पण घरं आहेत ना त्याचा प्रॉपर्टी टॅक्स कमी केला अहो म्हणून तर सांगतोय आता आपला पर्याय आहे ना उद्धव साहेबच. हा तुम्हाला सांगतो कोरोनाच्या महामारीमध्ये हा. उद्धव साहेब स्वतः धावून यायचे बरोबर. आणि आपल्या लोकांचा हितांचा निर्णय घ्यायचे हा. म्हणून आपल्याला धीर मिळाला बरोबर. आणि लोकांचे जीव वाचले. हा अरे कोविड काळामध्ये त्यांची कोणते मुख्यमंत्र्याची लिस्ट कोणती होती ती अहो मी सांगतो मुख्यमंत्र्यांच्या लिस्ट मध्ये उद्धव साहेब टॉपवर होते. हा अहो ही सगळी कामं केली होती त्यांनी पण हे विरोधक आहेत ना त्यांच्या डोळ्यात खुपलं अहो हेच तर त्यांना खूपच होतं. हा म्हणजे उद्धव साहेब एवढं चांगलं कार्य करत होते ते कार्य तत्पर होते बरोबर हे त्यांच्या डोळ्यात फुटलं म्हणून विरोधकांनी साम दाम दंडभेद हे सगळ्याचा वापर केला आणि आपल्या उद्धव साहेबांना खाली पाडलं. म्हणजे सरकार खाली पाडली. काय तुझं म्हणणं बरोबर आहे सरकार पाडले हो हा. पण आता बघतोस ना काय अवस्था आहे ना घर का ना खाट का असं झालं यांचं बेकार अवस्था झाली. अरे लोकांच्या समस्या जाणून घेत नाही तरी हे काय तर काय आता काय किती महागाई वाटते बरोबर हा. पण दया, हे दया, काय नाही काय प्रॉब्लेम आहे आंदोलन करतायत काय आंदोलन करतायत. हा अहो, या आंदोलनामध्ये आपण सामील व्हायला पाहिजे. काय बोलतोय अहमद चला. चला मग आता उभं चला. हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो. हमारी मांगे पूरी करो. ब्रेकिंग न्यूज मी अविनाश रिपोर्टर तुमचं स्वागत करतोय होऊ द्या चर्चामध्ये. तर मंडळी इथे काही कारणास्तव आंदोलनं चालू आहेत ती का आणि कशासाठी आपण जाणून घेऊया. दादा सरकार झोपलंय तिला झोपू द्या. अहो सरकार झोपलंय पण आपण तर जागे पाहिजे. मला सांगा ताई हे आंदोलन जे चाललंय ते कशासाठी आणि का करताय तुम्ही. अहो दादा बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. सरकार झोपलंय झोपू द्या झोपू द्या. अहो आम्हा गरिबांना 2 वेळचं पोटचं चांगलं जेवण पण मिळत नाही. सरकार झोपलंय काही बोलू नका. अहो दादा अहो शेतकरी आत्महत्या करतायत. काही बोलू नका तुम्हाला पण मारलं जाईल. सरकार झोपलंय पेट्रोलचे डिझेलचे दर वाढतच चाललेले आहे. तुम्हाला पण पेटवतील. काही बोलू नका. बेरोजगारी वाढले हो. होय ना. सबका साथ सबका विकास विकास तर गायब आहे अहो विकास सोडा. सरकार झोपलंय झोपू द्या. खरंच सरकार झोपले हो. विकास सोडा विकासाच्या नावाखाली आरे जंगल तोडण्यात आले. काही बोलू नका तुम्हाला पण तोडतील. अहो दादा गॅस सिलेंडरचे भाव किती वाढत चाललेत. सरकार झोपलंय शांत झालंय. मराठा आरक्षण धनगर आरक्षण कधी मिळणार काही बोलू नका. अहो काय कसं बोलायचं नाही. अहो गोरगरिबांचं कर्ज माफी होत नाहीये. इथे मोठ्या उद्योगांच्या कर्ज माफी केली जाते. हो ना दादा मणिपूरमध्ये तर महिलांवरती अक्षरशः अत्याचार चालू आहेत. त्यांना नग्न अवस्थेमध्ये फिरवलंय धिंड काढलेली आहे. सरकार झोपलंय काही बोलू नका. तुमची पण धिंड काढतील. अहो दाऊद आणि तो माल्ल्या त्याला फरकडत घेऊन येणार होते कुठे आहे सरकार शंड झालंय. अहो हे काहीच नाही हो शेतकऱ्यांना आम्ही भाव मिळत नाही. तर अशा प्रकारे सरकार झोपलंय पण त्या सरकारला जागा कोण करणार मला सांगा. आपणच करणार ना. होय. मग ह्या सगळ्यावरती चर्चा झाली पाहिजे. झाली झालीच पाहिजे. मग तुम्ही गप्प काय चर्चा का करत नाही. आम्ही करतोय हो दादा तुम्हाला सांगतो यावर फक्त एकच पर्याय आहे. काय कुठला? म्हणजे येत्या निवडणुकीत हा. भरघोस मतं हा. देऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला निवडून आणायचे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नाला पूर्ण करायचंय. बरोबर. नको आता ते आश्वासनाचं सरकार. आता पाहिजे असं सरकार जे खरंच लोकांच्या मदतीला धावून येतं. बरोबर म्हणून मंडळी तुम्ही सुद्धा लक्ष द्या. येत्या निवडणुकीला
फक्त आणि फक्त आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला निवडून आणायचं आहे. बरोबर. मंडळी, तुम्ही आमचं पथनाट्य एवढ्या शांत चित्तेने पाहिलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. देखो रे देखो, नाटक देखो. अरे बघा, नाटक बघा. करू देखो, नाटक देखो. बघा रे. नाटक. अरे भाई जल्दी से आ चल के आ चल के, अरे भाई जल्दी से आ चल के, आ चल के. नुक्कड़ का नाटक, बुक्कट का नाटक, नुक्कड़ का नाटक, बुक्कट का नाटक, देख दिल से, देख दिल से, अरे भाई जल्दी से आ चल के, आ चल के, अरे भाई जल्दी से आ चल के, आ चल के. देख तमाशा देख, नुक्कड़ का नाटक दिल से देख, देख देख तमाशा देख, नुक्कड़ का नाटक दिल से देख. नमस्कार मंडळी, नमस्कार, सलाम, सत श्री अकाल, जय भीम. मंडळी, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत एक छोटस पथनाट्य सादर करायला. पण हे पथनाट्य सादर करता करता आम्ही तुमच्या डोळ्यात सत्याचं अंजन सुद्धा घालणार आहोत, कारण हे पथनाट्य मनोरंजनातून प्रबोधनाकडे नेणार आहे. मंडळी, लहानपणापासून मी बघत आलो, आपल्याला जर का एखाद्या आजारी व्यक्तीला ब्लड हवं असेल किंवा ब्लड डोनरची गरज लागली किंवा ॲम्ब्युलन्स हवी असेल किंवा कोणताही प्रॉब्लेम असो, नळाचा, लाईटीचा, शिवसेनेच्या शाखेमध्ये फक्त एकदा व्हिजिट केली की आपलं काम होऊन जायचं किंवा फक्त एक कॉल मध्ये आपलं काम होऊन जायचं. अहो, कोविड काळात सुद्धा आपल्या शिवसेनेने महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेची एवढी सुंदररित्या मदत केली आहे. म्हणूनच म्हणायचंय की जब जब हमें जरूरत पडी है, शिवसेना हमारे साथ खड़ी है. तर चला बघूया मित्र, एक छोटस पथनाट्य ज्याचं नाव आहे होऊया चर्चा. दया, अरे दया, दया कुठे रे? दया लवकर ये रे मामा, दया ये. डोलीला 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 डोलीला. उरेश तू सोड, सोड. तुझी बाप्पा, तू के बाप्पा. अरे मी नाही रे, तू अशी आपू के पापा. अरे गजनी, आपूचे पापा टक्कूचे पापा करायला लागलायस. अरे तुला माहितीये का तू कोण आहेस? कोण आहेस माहितीये का? कोण आहे? सीआयडी वाला दया आहेस. हा हा, सीआयडी वाला दया, कळलं? सर, हा सर बाजू. हा, हे काय केलंस? सर दरवाजा तोडला. अरे तो तुझ्या घरचा दरवाजा होता. हा, माझ्या घरचा दरवाजा. सर सर मला वाचवा. सर माझी बायको मला मारेल सर. आता तू वाचवणार नाही रे, तू वाचवणार नाही. ऑफिस मला मारलं की सोडणार नाही सर. शाप. दया सिरियस. ए गजनी, अरे तो सिरियस नाही रे, पण सिरियस म्हणजे चर्चा करायला आलो, चर्चा. त्यासाठी सिरियस हो, म्हणजे लोकांच्या समस्या सांगण्यासाठी आलोय. हा दया, अरे लोकांच्या काय समस्या आहेत ना ते आपल्याला जाणून घ्यायचे आहे, त्यांच्याबरोबर चर्चा करायची आहे. येस सर. दया, आज तिकडे बघ, तू शेतकरी बघ, आज काय करतो रे? आत्महत्या करतो की काय? सर सर इथे जास्त वेळ नाही, मला आपण तिथे जायला पाहिजे. शेतीत नुकसान झालं, जॉबलेस, पेट्रोल डिझेल सगळ्यांचे भाव वाढले, काय करावं कळत नाही, म्हणून शेवटी हा निर्णय घेतला. बाय बाय मित्रांनो, मिस यू, सॉरी मम्मी पप्पा. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. मी अविनाश रिपोर्टर तुमचं होऊ दे चर्चामध्ये मनापासून स्वागत करतोय. तर मंडळी, हा व्यक्ती काय करतोय, चला आपण पाहूया. आ गए मेरी मौत का तमाशा देखने के लिए. अब ये वीडियो बनाएंगे, वीडियो बनाएंगे, सबको दिखाएंगे. 2 दिन चर्चा होगी और तीसरे दिन क्या, वही खोकला लागला. बरं दादा, मला सांगा तुमचं नाव काय? मी अमोल शेतकरी आहे. हो, व्हेरी नाईस. शेतकरी, मस्त. किसान, जय जवान जय किसान. दादा मला सांगा, तुम्ही झाडावरती काय करताय? कपडे वाळत घालतोय. हो, ब्रेकिंग न्यूज. मरताना सुद्धा हा माणूस जोक करतोय. अरे गोदी मीडिया रताळ्या, दिसतंय ना तुला, फाशी घेतोय. अच्छा, फाशी घेताय मग? म्हणजे सुसाईड करताय, हा. म्हणजे आत्महत्या करताय, म्हणजे जीव देताय.
हा कळलं मला, पण ते का करताय तुम्ही? हे आता प्रश्न तू नाही विचारणार, आता प्रश्न विचारणार मी आणि तू उत्तर देणार. मला सांग, विदेशातून काळा धन वापस आला की प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख मिळतील, कोण म्हणाला होतं? मोदी सरकार. आले. नाही. काळा धन वापस आला. नाही. आम्हाला निवडून द्या, महागाई कमी करू, कोण म्हणाला होतं? मोदी सरकार. महागाई कमी झाली. नाही. पेट्रोलचा भाव काय आज? 100 पार. डिझेल 90 पार. आणि एलपीजी सिलेंडर अहो तो तर 1100 पार झाला ना. हो. 2014 पूर्वी कितीला होता? 600च्या आत. आम्हाला निवडून द्या, 2 करोड बेरोजगारांना आम्ही नोकरी देऊ, कोण म्हणाला होता? मोदी सरकार. मिळाली. नाही. शेतकऱ्यांची इन्कम वाढेल, कोण म्हणाला होतं? मोदी सरकार. वाढली. नाही. मग मग मी जगून काय करू? अहो दादा तसं नाही म्हणत आहे, मला सांगा की प्रॉब्लेम कोणाला नाही येत? अहो त्यांना आहेत, त्या ताईंना आहेत, मला आहे, अहो माझी बायको खूप मारते हो. म्हणजे पर्सनल झालं जरा, पण प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहे. मग त्याच्यासाठी आत्महत्या करणं हा सोल्युशन नाहीये ना. प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहे मित्रा, पण प्रॉब्लेम एवढे वाढलेत ना, तुला काय सांगू. अरे घरी आई आजारी असते, तिच्या ऑपरेशनचा खर्च नाही घेऊ शकत मी. अरे लहान मुलाबाळांचं शिक्षणाचा खर्च नाही करू शकत. अहो दादा मी तुम्हाला सांगतो ना, तुमच्या आईच्या ऑपरेशनचा प्रॉब्लेम आहे ना, झाला सॉल्व समजा. कसा काय? अहो महात्मा फुले योजना आहे ना. महात्मा फुले योजना? हो. अहो त्या योजनेच्या अंतर्गत 2.5 लाखापर्यंतचा खर्च सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत होतोय. काय सांगतोय? हो. अरे मग याच्यावर चर्चा का नाही होत? हे कुणाला माहिती का नाहीये? अहो कसं माहिती पडणार, आपण चर्चा केली पाहिजे ना. मग होऊ द्या ना चर्चा. होऊ द्या चर्चा. बरं ते झालं, पण माझ्या मुलांच्या शिक्षणाचं काय? आता शिक्षण संस्था एवढे पैसे घेत आहेत की काय सांगू तुम्हाला. अहो त्याच्यावरती सोल्युशन आहे. त्याच्यावर काय सोल्युशन आहे? तुम्हाला दिल्ली बोर्ड माहिती आहे? म्हणजे ते दिल्ली बोर्ड म्हणजे सीबीएसई बोर्ड. आता इंग्रजी माध्यम. हो. आता ते आदित्य ठाकरेंनी आपल्या महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांसाठी बीएमसी शाळेमध्ये सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे. अरे वा, हे तर लयच चांगलं झालं. म्हणजे मग? माझी पोरं पण एकदम कमी पैशात उच्च शिक्षण घेतील. मग काय? अरे मग याच्यावर पण चर्चा का करत नाही? अरे होऊ दे चर्चा. होऊ द्या चर्चा. चला. दया, अरे दया, दया कुठे आहेस रे तू? हा दया आहे ना, सारखा सारखा कुठे जातो ना हेच कळत नाही यार. दया लवकर ये रे. सर 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 साहेब बाजू. अरे गजनी, अरे मी तुझा सर आहे, जरा रिस्पेक्ट दे, रिस्पेक्ट दे मला. यस सर. दया बघितलंस, अरे शेतकरी आत्महत्या करतायत रे. अहो सर हे तर काहीच नाही. G20 साठी हा. मुंबई सुशोभित करण्याच्या नावाखाली बीएमसीतून एफडी तोडून त्यातील 6,000 कोटी रुपयांचा उधळपट्टी करण्यात आली. अरे 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 अहो सर हे तर काहीच नाहीये. यासाठी एवढी वीज वापरण्यात एवढी आली की अदानी सारख्या कंपनी मोठ्या झाल्या. अदानी सारख्या कंपन्या मोठ्या झाल्या. अरे हाच तर पैसा आपल्या शेतकऱ्यांसाठी, त्याच्या योजनांसाठी युज केला असता, शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नसती. हो सर बरोबर आहे, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. अहो आपल्या उद्धव साहेबांनी कोरोनाच्या काळामध्ये सुभोजन थाळी मोफत दिल्या होत्या. हा, अरे त्याचबरोबर त्यांच्या काळामध्ये 2 लाखाचं कर्ज माफ आहे ना, ते पण माफ करून टाकलं होतं. सर सर किती चांगलं, म्हणजे उद्धव साहेबांनी किती आपल्या लोकांसाठी चांगलं केलं. दया, अरे दया, तिकडं काहीतरी गडबड आहे रे. बापरे बरोबर. अरे गडबड म्हणजे 2 कपल आहेत, ते कुठेतरी निघाले वाटतं, काहीतरी चर्चा झाली त्यांची. सर सर आपण जायला पाहिजे तिकडे. नाही जायला तर पाहिजे, गेलं की चर्चा होणार. थांबा मी नव्याला तोडतो. ये गजनी, सारखा सारखा काय झाला फोटो. चल अगं हौसाग, अगं हौसाग, तुझी हौस पुरवीना, तुला जोडीना मुंबईला फिरवीना, तुला जोडीना मुंबईला. फक्त तोंडाने बोला, जोडीने मुंबईला फिरवे, तर घेऊन नका जाऊ. चाल ना, आज तुला घेऊनच जातो फिरायला. का? का म्हणजे आता आज मी लय खुश आहे, लय खुश आहे, हॅपी एकदम. काय काय झाले काय? अगं आज काय, आज कोणता दिवस आहे? आज 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 हा आज शुक्रवार आहे. अगं शुक्रवार नाही, आज आनंदाचा दिवस आहे. आणि तो दिवस मग? हो माझा. मग अहो म्हणजे तुम्हाला एक खास सांगते बघा, सिक्रेट आहे. काय ना, ज्या दिवशी हंकेश माझं लग्न झालं ना, त्या दिवशीपासून आनंद माझा निघून गेला. हा, तो सगळा आनंद मी घेतला आणि म्हणून आम्हाला आनंद झाला. कसा? आपला आनंद खेळतोय ना बाहेर, होय होय. त्याला पण बोलव. अहो, पण जरा जायचं जायचं कुठे? फिरायला. काय करायचे, कशाला आज जायचं ते सांगा. काय आहे आज? काय आहे? आज आपली वेल्डिंग अॅनिव्हर्सरी. वेल्डिंग? ते लग्नाचा वाढदिवस ग. लग्नाचा वाढदिवस आहे. विश यू मेनी मेनी लग्नाचा वाढदिवस. तुला होय, पण होय, होय, होय. या आपला आनंद बोलव. आण्या, हाय हाय. आण्या,
चल आपल्याला जायचंय. कुठे जायचं अरे फिरायला जायचं आपल्याला. मला ना नानीच्या बागेत जायचं. पप्पा तिथे ना पेंगविन आहे, पेंगविन. अरे येड्या, पेंगविन बघायला एवढ्या लांब जायची काय गरज आहे? मग आपल्या घरातच आहे ना पेंगविन. कुठे पप्पा? हे काय पेंगविन? काय का बघाय चला चल इकडे. मला पप्पा राणीच्या बागेत जायचं पेंगविन बघायला. परत चल जा तयारी कर तू. चल जाऊया. अरे ती बस बघ अयो लय भारी आहे. होय ना. पण मी काय म्हणते हा. ही जेवढी बस भारी आहे ना तेवढ्याचे पैसे भारी असते हा हे पण खरं आहे. है ना. आपण काय एसी बसने जायचं नाही. जाऊ दे. होय. आपण आपल्या पप्पा किती छान आहे ती बस. पप्पा मला एसी बस मध्ये बसायचे. पप्पा चला ना पप्पा. ए, ऐक ना. बस. आपण एसी बसले नंतर जाऊ. आता आपण नाही, ट्रेनने जाऊ. नाही, मला एसी ए, बस बाबा, आपल्याला पैसे नाही. हो ताई हो दादा काय भांडताय हो भांडणं घरी सोडवा ना रस्त्यावर कशाला भांडताय अहो भांडत नाही हो. अहो, हा माझा पोरगा बोलतोय एसी बसने जायचंय. हा ना. बघा ना ते एसी बसने तिच्या टाक्यात फिरते. मग? एवढे पैसे पण असले ना तिचे. मग काय? हो ताई अहो तुम्ही येडे का खुळ अहो एसी बस आपल्यासाठीच आहे आणि भाडं किती असणार आहे किती फक्त 6 रुपये ते सुद्धा 5 किलोमीटर पर्यंत म्हणजे एवढे कमी हो. एसी बसचे हो अगं मग हे पण आहे की होय ना. आपण एसी मध्ये मस्त गारगार होऊन जाऊ. होय, होय, बरं. चला, चला, हा, चला. चला, चला. हा. बरं दादा तुम्ही कुठे चाललेत कुठे आम्ही चाललोय ते आपलं कुठं रे राणीच्या बागेत. होय. अहो राणीच्या बागेत हा. मी पण तिथेच चाललोय चला, चला 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 चला. हे आला, 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 आला. हा. हो, ए बाबा बघ रे लालची बाग. हा, याचीच काय ती चर्चा होत होती ना. अहो किती टीका काय ते आणले म्हणे पेंगविन आणला. पेंग्विन साठी हो ना, टीका काय ते नखरे गेलेत त्या लोकांनी. कसले नखरे अहो ताई दादा अहो उलट चांगलं झालं पेंग्विन आणून काय चांगलं झालं त्यात? अहो तुम्हाला माहितीये का पेंग्विन आणल्यामुळे आपल्या इथे राणीच्या बागेला पर्यटन स्थळ म्हणून नावाजलंय अहो लोक येतात लांबून लांबून पेंग्विन बघायला अहो लोक येतात पण त्यांनी काय झालं? अहो त्यांनी काय झालंय अहो आपल्या महानगरपालिकेचा इन्कम सोर्स वाढलाय त्यांनी काय सांगताय? मग अरे महिलाच चांगलं झालं की अरे अहो, नाही. महानगरपालिकेचा इन्कम जर वाढला तर तो पैसा आपल्यावर खर्च होतो होय, हो होय, होय, बरोबर खूप चांगलं काम केलं यांनी. मग बरं, आता- याची चर्चा का नाही होत आहे? अहो चर्चा करायला लोक बोलतायत कुठे बोलतं केलं पाहिजे बोललं पाहिजे तर होऊ द्या झाली पाहिजे ना चर्चा. मग होऊ द्या चर्चा होऊ द्या चर्चा. चला दया अरे दया आई मला ना कळत नाही हा दया कुठे जातो माझ्या बरोबर बसतो पण नाही होतो सर मारताय काय तुम्ही मला अरे मारताय काय तू मारण्यासारखं तर लायकीचाच आहे सारखा सारखा कुठे काय बघतो रे अहो लोकांची चर्चा चालली त्या चर्चेमध्ये सामील होतो मी. अच्छा अच्छा चर्चा चालेल ना आपण पण चर्चा पण दया बघितलंस हा काय तर गडबड दिसली ना तुला तरी गडबड दिसते. दिसली ना गडबड हो. बर हे सरकार आहे सरकार हे आत्ताचं सरकार बीजेपी सरकार. हा हे हुकुमशाही आणि मुघलशाहीचं सरकार आहे काय माहितीये का उद्धव साहेबांचं सरकार होतं त्यावेळेला त्यांनी चांगली चांगली कामं केली अहो लोकांच्या एकासाठी पुढे आले हा लगेच एका हाकेवर पुढे यायचे ते. हा बर तुला माहिती आहे का काय? ज्या वेळेला उद्धव साहेबांचं सरकार होतं ना त्यांनी 500 करोडपतीची जेवढी पण घरं आहेत ना त्याचा प्रॉपर्टी टॅक्स कमी केला अहो म्हणून तर सांगतोय आता आपला पर्याय आहे ना उद्धव साहेबच. हा तुम्हाला सांगतो कोरोनाच्या महामारीमध्ये हा. उद्धव साहेब स्वतः धावून यायचे बरोबर. आणि आपल्या लोकांचा हितांचा निर्णय घ्यायचे हा. म्हणून आपल्याला धीर मिळाला बरोबर. आणि लोकांचे जीव वाचले. हा अरे कोविड काळामध्ये त्यांची कोणते मुख्यमंत्र्याची लिस्ट कोणती होती ती अहो मी सांगतो मुख्यमंत्र्यांच्या लिस्ट मध्ये उद्धव साहेब टॉपवर होते. हा अहो ही सगळी कामं केली होती त्यांनी पण हे विरोधक आहेत ना त्यांच्या डोळ्यात खुपलं अहो हेच तर त्यांना खूपच होतं. हा म्हणजे उद्धव साहेब एवढं चांगलं कार्य करत होते ते कार्य तत्पर होते बरोबर हे त्यांच्या डोळ्यात फुटलं म्हणून विरोधकांनी साम दाम दंडभेद हे सगळ्याचा वापर केला आणि आपल्या उद्धव साहेबांना खाली पाडलं. म्हणजे सरकार खाली पाडली. काय तुझं म्हणणं बरोबर आहे सरकार पाडले हो हा. पण आता बघतोस ना हा. काय अवस्था आहे ना घर का ना खाट का असं झालं यांचं बेकार अवस्था झाली. अरे लोकांच्या समस्या जाणून घेत नाही तरी हे काय तर काय आता काय किती महागाई वाटते बरोबर हा. पण दया, हे दया, काय नाही काय प्रॉब्लेम आहे आंदोलन करतायत काय आंदोलन करतायत. हा अहो, या आंदोलनामध्ये आपण सामील व्हायला पाहिजे. काय बोलतोय अहमद चला. चला मग आता उभं चला. हमारी मांगे पूरी करो. हमारी मांगे पूरी करो. हमारी मांगे पूरी करो. ब्रेकिंग न्यूज मी अविनाश रिपोर्टर तुमचं स्वागत करतोय होऊ द्या चर्चामध्ये. तर मंडळी इथे काही कारणास्तव आंदोलनं चालू आहेत ती का आणि कशासाठी आपण जाणून घेऊया. दादा सरकार झोपलाय तिला झोपू द्या. अहो सरकार झोपलाय पण आपण तर जागे पाहिजे.
मला सांगा ताई, हे आंदोलन जे चाललंय ते कशासाठी आणि का करताय तुम्ही? अहो दादा, बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. सरकार झोपलंय, झोपू द्या झोपू द्या. अहो आम्हा गरिबांना 2 वेळचं पोटचं चांगलं जेवण पण मिळत नाही. सरकार झोपलंय, काही बोलू नका. अहो दादा दादा, अहो शेतकरी आत्महत्या करतायत. काही बोलू नका, तुम्हाला पण मारलं जाईल. सरकार झोपलंय, पेट्रोलचे डिझेलचे दर वाढतच चाललेले आहे. तुम्हाला पण पेटवतील. काही बोलू नका. बेरोजगारी वाढले हो. होय ना. सबका साथ सबका विकास. विकास तर गायब आहे. अहो विकास सोडा. सरकार झोपलंय, झोपू द्या. खरंच सरकार झोपले हो. विकास सोडा, विकासाच्या नावाखाली आरे जंगल तोडण्यात आले. काही बोलू नका, तुम्हाला पण तोडतील. अहो दादा, गॅस सिलेंडरचे भाव किती वाढत चाललेत. सरकार झोपलंय, शांत झालंय. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण कधी मिळणार? काही बोलू नका. अहो काय कसं बोलायचं नाही. अहो गोरगरिबांचं कर्ज माफी होत नाहीये. इथे मोठ्या मोठ्या उद्योगांच्या कर्ज माफी केली जाते. हो ना दादा, मणिपूरमध्ये तर महिलांवरती अक्षरशः अत्याचार चालू आहेत. त्यांना नग्न अवस्थेमध्ये फिरवले, धिंड काढलेली आहे. सरकार झोपलंय, काही बोलू नका. तुमची पण धिंड काढतील. अहो दाऊद आणि तो माल्ल्या त्याला फरकडत घेऊन येणार होते. कुठे आहे? सरकार शंड झालंय. अहो हे काहीच नाही हो. शेतकऱ्यांना आम्ही भाव मिळत नाही. तर अशा प्रकारे सरकार झोपलंय, पण त्या सरकारला जागा कोण करणार मला सांगा? आपणच करणार ना. मग ह्या सगळ्यावरती चर्चा झाली पाहिजे. झाली पाहिजे. मग तुम्ही गप्प काय, चर्चा का करत नाही? आम्ही करतोय. हो दादा, तुम्हाला सांगतो, यावर फक्त एकच पर्याय आहे. काय? कुठला? म्हणजे येत्या निवडणुकीत हा. भरघोस मतं देऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला निवडून आणायचे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नाला पूर्ण करायचंय. बरोबर. नको आता ते आश्वासनाचं सरकार. आता पाहिजे असं सरकार जे खरंच लोकांच्या मदतीला धावून येतं. बरोबर. म्हणून मंडळी, तुम्ही सुद्धा लक्ष द्या. येत्या निवडणुकीला फक्त आणि फक्त आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला निवडून आणायचंय. बरोबर. मंडळी, तुम्ही आमचं पथनाट्य एवढ्या शांत चित्तेने पाहिलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. देखो रे देखो. नाटक देखो, अरे बघा. नाटक बघा, करू देखो. नाटक देखो, बघा रे. नाटक. अरे भाई जल्दी से आ चल के आ चल के, अरे भाई जल्दी से आ चल के, आ चल के. नुक्कड़ का नाटक. बुक्कट का नाटक, नुक्कड़ का नाटक. बुक्कट का नाटक, देख दिल से. देख दिल से, अरे भाई जल्दी से आ चल के, आ चल के, अरे भाई जल्दी से आ चल के, आ चल के. देख तमाशा देख. नुक्कड़ का नाटक दिल से देख. देख देख तमाशा देख. नुक्कड़ का नाटक दिल से देख. नमस्कार मंडळी, नमस्कार, सलाम, सत श्री अकाल, जय भीम. मंडळी, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत एक छोटस पथनाट्य सादर करायला. पण हे पथनाट्य सादर करता करता आम्ही तुमच्या डोळ्यात सत्याचं अंजन सुद्धा घालणार आहोत, कारण हे पथनाट्य मनोरंजनातून प्रबोधनाकडे नेणार आहे. मंडळी, लहानपणापासून मी बघत आलो, आपल्याला जर का एखाद्या आजारी व्यक्तीला ब्लड हवं असेल किंवा ब्लड डोनरची गरज लागली किंवा ऍम्ब्युलन्स हवी असेल किंवा कोणताही प्रॉब्लेम असो, नळाचा, लाईटीचा, शिवसेनेच्या शाखेमध्ये फक्त एकदा व्हिजिट केली की आपलं काम होऊन जायचं किंवा फक्त एक कॉल मध्ये आपलं काम होऊन जायचं. अहो, कोविड काळात सुद्धा आपल्या शिवसेनेने महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेची एवढी सुंदररित्या मदत केली आहे. म्हणूनच म्हणायचंय की जब जब हमें जरूरत पडी है, शिवसेना हमारे साथ खड़ी है. तर चला बघूया मित्र, एक छोटस पथनाट्य ज्याचं नाव आहे होऊया चर्चा. दया. अरे दया. दया कुठे रे? दया लवकर ये रे मामा. दया ये. डोलीला 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 डोलीला. उरेश तू सोड. सोड. तुझे बाप्पा. तुझे बाप्पा. अरे मी नाही रे, तू अशी. आपू के पापा. अरे गजनी, आपूचे पापा टक्कूचे पापा करायला लागलायस. अरे तुला माहितीये का तू कोण आहेस? कोण आहेस माहितीये का? कोण आहे? सीआयडी वाला दया आहेस. हा सीआयडी वाला दया, कळलं? सर. हा सर बाजू. हा हे काय केलंस? सर दरवाजा तोडला. अरे तो तुझ्या घरचा दरवाजा होता. हा
माझ्या घरचा दरवाजा सर सर मला वाचवा सर माझी बायको मला मारेल सर आता मी वाचवणार नाही रे मी वाचवणार नाही. तुम्ही मला मारलं की सोडणार नाही सर शाप दया सिरियस ए गजनी अरे तो सिरियस नाही रे पण सिरियस म्हणजे चर्चा करायला लागलो चर्चा त्यासाठी सिरियस हो म्हणजे लोकांच्या समस्या सांगण्यासाठी आलोय. हा दया अरे लोकांच्या काय समस्या आहेत ना ते आपल्याला जाणून घ्यायचे आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करायची आहे. येस सर. दया आज तिकडे बघ तू शेतकरी बघ आज काय करतो रे आत्महत्या करतो की काय सर सर इथे जास्त वेळ नाही, मला आपण तिथे जायला पाहिजे. शेतीत नुकसान झालं, जॉबलेस, पेट्रोल डिझेल सगळ्यांचे भाव वाढले, काय करावं कळत नाही, म्हणून शेवटी हा निर्णय घेतला. बाय बाय मित्रांनो, मिस यू, सॉरी मम्मी पप्पा. ब्रेकिंग न्यूज मी अविनाश रिपोर्टर तुमचं होऊ दे चर्चामध्ये मनापासून स्वागत करतोय. तर मंडळी हा व्यक्ती काय करतोय चला आपण पाहूया. आ गए मेरी मौत का तमाशा देखने के लिए. अब ये वीडियो बनाएंगे, सबको दिखाएंगे. 2 दिन चर्चा होगी और तीसरे दिन क्या वही. खोकला लागला. बरं दादा मला सांगा तुमचं नाव काय? मी अमोल शेतकरी आहे. हो व्हेरी नाईस शेतकरी मस्त किसान जय जवान जय किसान. दादा मला सांगा तुम्ही झाडावरती काय करताय? कपडे वाळत घालतोय. हो ब्रेकिंग न्यूज मारताना सुद्धा हा माणूस जोक करतोय. अरे गोदी मीडिया रताळ्या दिसतंय ना तुला, फाशी घेतोय. अच्छा फाशी घेताय मग? म्हणजे सुसाईड करताय हा. म्हणजे आत्महत्या करताय म्हणजे जीव देताय. हा कळलं मला पण ते का करताय तुम्ही? हे आता प्रश्न तू नाही विचारणार, आता प्रश्न विचारणार मी आणि तू उत्तर देणार. मला सांग, विदेशातून काळा धन वापस आला की प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख मिळतील, कोण म्हणालं होतं? मोदी सरकार. आले. नाही काळा धन वापस आला, नाही आम्हाला निवडून द्या, महागाई कमी करू, कोण म्हणालं होतं? मोदी सरकार. महागाई कमी झाली. नाही पेट्रोलचा भाव काय आज? 100 पार, डिझेल 90 पार, आणि LPG सिलेंडर अहो तो तर 1100 पार, झाला ना. हो. 2014 पूर्वी कितीला होता? 600च्या आत. आम्हाला निवडून द्या, 2 करोड बेरोजगारांना आम्ही नोकरी देऊ, कोण म्हणाला होता? मोदी सरकार. मिळाली. नाही शेतकऱ्यांची इन्कम वाढेल, कोण म्हणालं होतं? मोदी सरकार. वाढली. नाही मग मग मी जगून काय करू? अहो दादा तसं नाही म्हणत आहे. मला सांगा की प्रॉब्लेम कोणाला नाही येत. अहो त्यांना आहेत, त्या ताईंना आहेत, मला आहे, अहो माझी बायको खूप मारते हो. म्हणजे पर्सनल झालं जरा पण प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहे. मग त्याच्यासाठी आत्महत्या करणं हा सोल्युशन नाहीये ना. प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहे मित्रा, पण प्रॉब्लेम एवढे वाढलेत ना, तुला काय सांगू. अरे घरी आई आजारी असते, तिच्या ऑपरेशनचा खर्च नाही घेऊ शकत मी. अरे लहान मुलाबाळांचं शिक्षणाचा खर्च नाही करू शकत. अहो दादा मी तुम्हाला सांगतो ना, तुमच्या आईच्या ऑपरेशनचा प्रॉब्लेम आहे ना, झाला सॉल्व समजा. कसा काय? अहो महात्मा फुले योजना आहे ना. महात्मा फुले योजना. हो अहो त्या योजनेच्या अंतर्गत 2.5 लाखापर्यंतचा खर्च सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत होतोय. काय सांगतोय? हो. अरे मग याच्यावर चर्चा का नाही होत? हे कुणाला माहिती का नाहीये? अहो कसं माहिती पडणार, आपण चर्चा केली पाहिजे ना. मग होऊ द्या ना चर्चा. होऊ द्या चर्चा. बरं ते झालं, पण माझ्या मुलांच्या शिक्षणाचं काय? आता शिक्षण संस्था एवढे पैसे घेत आहेत की काय सांगू तुम्हाला. अहो त्याच्यावरती सोल्युशन आहे. त्याच्यावर काय सोल्युशन आहे? तुम्हाला दिल्ली बोर्ड माहिती आहे? म्हणजे ते दिल्ली बोर्ड म्हणजे CBSE बोर्ड. आता इंग्रजी माध्यम. हो. आता ते आदित्य ठाकरेंनी आपल्या महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांसाठी BMC शाळेमध्ये सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे. अरे वा, हे तर लयच चांगलं झालं. म्हणजे मग? माझी पोरं पण एकदम कमी पैशात उच्च शिक्षण घेतील. मग काय? अरे मग याच्यावर पण चर्चा का करत नाही? अरे होऊ दे चर्चा. होऊ द्या चर्चा. चला. दया अरे दया कुठे आहेस रे तू? हा दया आहे ना, सारखा कुठे जातो ना हेच कळत नाही यार. दया लवकर ये रे. सर 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 साहेब बाजू. अरे गजनी, अरे मी तुझा सर आहे, जरा रिस्पेक्ट दे मला. यस सर. दया बघितलंस, अरे शेतकरी आत्महत्या करतायत रे. अहो सर हे तर काहीच नाही. हा?
G20 साठी मुंबई सुशोभित करण्याच्या नावाखाली बीएमसीतून एफडी तोडून त्यातील 6,000 कोटी रुपयांचा उधळपट्टी करण्यात आली. अरे 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 अहो सर हे तर काहीच नाहीये. यासाठीच एवढी वीज वापरण्यात एवढी आली की अदानी सारख्या कंपनी मोठ्या झाल्या. अदानी सारख्या कंपन्या मोठ्या झाल्या. अरे हाच तर पैसा आपल्या शेतकऱ्यांसाठी त्याच्या योजनांसाठी युज केला असता तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नसती. हो सर बरोबर आहे, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. अहो आपल्या उद्धव साहेबांनी कोरोनाच्या काळामध्ये सुभोजन थाळी मोफत दिल्या होत्या. अरे त्याचबरोबर त्यांच्या काळामध्ये 2 लाखाचं कर्ज माफ आहे ना, ते पण माफ करून टाकलं होतं. सर सर किती चांगलं, म्हणजे उद्धव साहेबांनी किती आपल्या लोकांसाठी चांगलं केलं. दया अरे दया तिकडं काहीतरी गडबड आहे रे. बापरे बरोबर. अरे गडबड म्हणजे 2 कपल आहेत ते कुठेतरी निघाले वाटतं, काहीतरी चर्चा झाली त्यांची. सर आपण जायला पाहिजे तिकडे. नाही जायला तर पाहिजे, गेलं की चर्चा होणार. थांबा मी नव्याला तोडतो. गजनी सारखा काय दरवाजा फोडतो. चल अगं हौसाग तुझी हौस पुरवीना, तुला जोडीना मुंबईला फिरवीना, तुला जोडीना मुंबईला. फक्त तोंडाने बोला, जोडीने मुंबईला फिरवे तर घेऊन नका जाऊ. चल ना आज तुला घेऊनच जातो फिरायला. का का म्हणजे आता आज मी लय खुश आहे, लय हॅपी एकदम. काय काय झाले काय? अगं आज कोणता दिवस आहे? आज 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 हा आज शुक्रवार आहे. अगं शुक्रवार ना, आज आनंदाचा दिवस आहे. आणि तो दिवस मग? हो माझा. मग अहो म्हणजे तुम्हाला एक खास सांगते बघा, सिक्रेट आहे. काय ना, ज्या दिवशी हंकेश माझं लग्न झालं ना त्या दिवशीपासून आनंद माझा निघून गेला. आता सगळा आनंद मी घेतला आणि म्हणून आम्हाला आनंद झाला. आपला आनंद खेळतोय ना बाहेर, होय होय. त्याला पण बोलव. अहो, पण जरा जायचं जायचं कुठे? फिरायला. काय करायचे, कशाला जायचं आज ते सांगा. काय आहे आज? काय आहे? आज आपली वेल्डिंग अॅनिव्हर्सरी. वेल्डिंग? ते लग्नाचा वाढदिवस ग. लग्नाचा वाढदिवस आहे. विश यू मेनी मेनी लग्नाचा वाढदिवस. तुला होय, पण होय, होय, होय. जा आपला आनंद बोलव. आन्या, हाय आन्या, चल आपल्याला जायचंय. कुठे जायचं? अरे फिरायला जायचं आपल्याला. मला ना नानीच्या बागेत जायचं. पप्पा तिथे पेंग्विन आहे, पेंग्विन. अरे येड्या, पेंग्विन बघायला एवढ्या लांब जायची काय गरज आहे? मग आपल्या घरातच आहे ना पेंग्विन. कुठे बघू? हे काय पेंग्विन? काय का बघाय? चला चल इकडे. मला पप्पा राणीच्या बागेत जायचं पेंग्विन बघायला. परत चल, जा तयारी कर तू. चल जाऊया. अरे ती बस बघ, अयो, लय भारी आहे. होय ना. पण मी काय म्हणते, हा. ही जेवढी बस भारी आहे ना तेवढ्याचे पैसे भारी असते. हा हे पण खरं आहे. है ना. आपण काय एसी बसने जायचं नाही. जाऊ दे. होय. आपण आपल्या पप्पा किती छान आहे ती बस. पप्पा मला एसी बस मध्ये बसायचे. पप्पा चला ना पप्पा. ए, ऐक ना. बस. आपण एसी बसले नंतर जाऊ. आता आपण नाही, ट्रेनने जाऊ. नाही, मला एसी बस आपल्याला पैसे नाही. हो ताई हो दादा काय भांडताय हो, भांडणं घरी सोडवा ना, रस्त्यावर कशाला भांडताय. अहो भांडत नाही हो. अहो, हा माझा पोरगा बोलतोय एसी बसने जायचंय. हा ना. बघा ना ते एसी बसने तिच्या टाक्यात फिरते. मग? एवढे पैसे पण असले ना तिचे. मग काय? हो ताई, अहो तुम्ही येडे का खुळ. अहो एसी बस आपल्यासाठीच आहे आणि भाडं किती असणार आहे? किती? फक्त 6 रुपये, ते सुद्धा 5 किलोमीटर पर्यंत. म्हणजे एवढे कमी? हो. एसी बसचे? हो. अगं मग हे पण आहे की होय ना. आपण एसी मध्ये मस्त गारगार होऊन जाऊ. होय, होय, बरं. चला, चला, हा, चला. चला, हा. बरं दादा तुम्ही कुठे चाललेत कुठे? आम्ही चाललोय ते आपलं कुठं रे, राणीच्या बागेत. होय. अहो राणीच्या बागेत हा. मी पण तिथेच चाललोय. चला, चला. चला 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 चला. हे आला, 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 आला. हा. हो, ए बाबा बघ रे राणीची बाग. हा, याचीच काय ती चर्चा होत होती ना. अहो किती टीका काय ते आणले म्हणे पेंग्विन आणला. पेंग्विन साठी टीका. काय ते नखरे गेलेत त्या लोकांनी. कसले नखरे. अहो ताई दादा, अहो उलट चांगलं झालं पेंग्विन आणून. काय चांगलं झालं त्या? अहो तुम्हाला माहितीये का, पेंग्विन आणल्यामुळे आपल्या इथे राणीच्या बागेला पर्यटन स्थळ म्हणून नावाजलंय. अहो लोक येतात लांबून लांबून पेंग्विन बघायला. अहो लोक येतात पण त्यांनी काय झालं? अहो त्यांनी काय झालंय, अहो आपल्या महानगरपालिकेचा इन्कम सोर्स वाढलाय त्यांनी. काय सांगताय? मग अरे महिलाच चांगलं झालं की. अरे अहो, नाही. महानगरपालिकेचा इन्कम जर वाढला तर तो पैसा आपल्यावर खर्च होतो. हो होय, 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 बरोबर. खूप चांगलं काम केलं यांनी. मग बरं, आता- याची चर्चा का नाही होत आहे? अहो चर्चा करायला लोक बोलतायत कुठे. बोलतं केलं पाहिजे, बोललं पाहिजे तर होऊ द्या. झाली पाहिजे ना चर्चा. मग होऊ द्या चर्चा. होऊ द्या चर्चा. चला. दया अरे दया आई मला ना कळत नाही हा दया कुठे जातो. माझ्या बरोबर बसतो पण नाही होतो. सर मारताय काय तुम्ही मला? अरे मारताय काय तू? मारण्यासारखं तर लायकीचाच आहे. सारखा सारखा कुठे काय बघतो रे? अहो लोकांची चर्चा चालली त्या चर्चेमध्ये सामील होतो मी. अच्छा चर्चा चालली ना. आपण पण दया बघितलंस
हा काहीतरी गडबड दिसली ना तुला? तरी गडबड दिसते. दिसली ना गडबड? हो. बर हे सरकार आहे ना सरकार, हे आत्ताचं सरकार, बीजेपी सरकार. हा हे हुकुमशाही आणि मुघलशाहीचं सरकार आहे. काय माहितीये का, उद्धव साहेबांचं सरकार होतं ना, त्यावेळेला त्यांनी चांगली चांगली कामं केली. अहो, लोकांच्या एकासाठी पुढे आले, हा. लगेच एका हाकेवर पुढे यायचे ते. हा बरं, तुला माहिती आहे का, काय? ज्या वेळेला उद्धव साहेबांचं सरकार होतं ना, त्यांनी 500 स्क्रूपटीची जेवढी पण घरं आहेत ना, त्याचा प्रॉपर्टी टॅक्स कमी केला. अहो, म्हणून तर सांगतोय आता आपला पर्याय आहे ना उद्धव साहेबच. हा तुम्हाला सांगतो कोरोनाच्या महामारीमध्ये हा. उद्धव साहेब स्वतः धावून यायचे बरोबर. आणि आपल्या लोकांचा हितांचा निर्णय घ्यायचे. हा. म्हणून आपल्याला धीर मिळाला बरोबर. आणि लोकांचे जीव वाचले. हा अरे कोविड काळामध्ये त्यांची कोणते मुख्यमंत्र्याची लिस्ट कोणती होती ती? अहो, मी सांगतो मुख्यमंत्र्यांच्या लिस्ट मध्ये उद्धव साहेब टॉपवर होते. हा अहो ही सगळी कामं केली होती त्यांनी, पण हे विरोधक आहेत ना, त्यांच्या डोळ्यात खुपलं. अहो, हेच तर त्यांना खूपच होतं. हा म्हणजे उद्धव साहेब एवढं चांगलं कार्य करत होते, ते कार्य तत्पर होते. बरोबर. हे त्यांच्या डोळ्यात फुटलं. म्हणून विरोधकांनी साम दाम दंडभेद हे सगळ्याचा वापर केला आणि आपल्या उद्धव साहेबांना खाली पाडलं. म्हणजे सरकार खाली पाडली. काय तुझं म्हणणं बरोबर आहे, सरकार पाडले हो, हा. पण आता बघतोस ना काय अवस्था आहे, ना घर का ना खाट का, असं झालं यांचं. बेकार अवस्था झाली. अरे लोकांच्या समस्या जाणून घेत नाही तरी हे काय तर काय आता काय किती महागाई वाढते बरोबर हा. का? पण भैया, 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 काय नाही काय प्रॉब्लेम आहे, आंदोलन करतायत काय? आंदोलन करतायत. हा? अहो, या आंदोलनामध्ये आपण सामील व्हायला पाहिजे. काय बोलतोय? अहमद चला. चला मग आता उभं चला. हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो. हमारी मांगे पूरी करो. ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज. मी अविनाश रिपोर्टर तुमचं स्वागत करतोय होऊ द्या चर्चामध्ये. तर मंडळी, इथे काही कारणास्तव आंदोलनं चालू आहेत, ती का आणि कशासाठी आपण जाणून घेऊया. दादा, सरकार झोपलाय, तिला झोपू द्या. अहो सरकार झोपलंय पण आपण तर जागे पाहिजे. मला सांगा ताई, हे आंदोलन जे चाललंय ते कशासाठी आणि का करताय तुम्ही? अहो दादा, बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. सरकार झोपलाय, झोपू द्या, झोपू द्या. अहो, आम्हा गरिबांना 2 वेळचं पोटचं चांगलं जेवण पण मिळत नाही. सरकार झोपलाय, काही बोलू नका. अहो दादा दादा, अहो शेतकरी आत्महत्या करतायत. काही बोलू नका, तुम्हाला पण मारलं जाईल. सरकार झोपलंय, पेट्रोलचे डिझेलचे दर वाढतच चाललेले आहे. तुम्हाला पण पेटवतील. काही बोलू नका. बेरोजगारी वाढले हो. होय ना. सबका साथ सबका विकास, विकास तर गायब आहे. अहो, विकास सोडा. सरकार झोपलंय, झोपू द्या. खरंच सरकार झोपले हो. विकास सोडा. विकासाच्या नावाखाली आरे जंगल तोडण्यात आले. काही बोलू नका, तुम्हाला पण तोडतील. अहो दादा, गॅस सिलेंडरचे भाव किती वाढत चाललेत. सरकार झोपलंय, शांत झालंय. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण कधी मिळणार? काही बोलू नका. अहो, काय कसं बोलायचं नाही. अहो, गोरगरिबांचं कर्ज माफी होत नाहीये. इथे मोठ्या मोठ्या उद्योगांच्या कर्ज माफी केली जाते. हो ना दादा, मणिपूरमध्ये तर महिलांवरती अक्षरशः अत्याचार चालू आहेत. त्यांना नग्न अवस्थेमध्ये फिरवले, धिंडा काढलेली आहे. सरकार झोपलंय, काही बोलू नका. तुमची पण धिंड काढतील. अहो दाऊद आणि तो माल्ल्या त्याला फरकडत घेऊन येणार होते, कुठे आहे? सरकार शंड झालंय. अहो हे काहीच नाही हो, शेतकऱ्यांना आम्ही भाव मिळत नाही. तर अशा प्रकारे सरकार झोपलंय, पण त्या सरकारला जागा कोण करणार मला सांगा? आपणच करणार ना. मग ह्या सगळ्यावरती चर्चा झाली पाहिजे. झाली काहीच पाहिजे. मग तुम्ही गप्प काय, चर्चा का करत नाही? आम्ही करतोय. हो दादा, तुम्हाला सांगतो, यावर फक्त एकच पर्याय आहे. काय? कुठला? म्हणजे येत्या निवडणुकीत हा. भरघोस मत देऊन हा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला निवडून आणायचे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नाला पूर्ण करायचंय. बरोबर. नको आता ते आश्वासनाचं सरकार. आता पाहिजे असं सरकार जे खरंच लोकांच्या मदतीला धावून येतं. बरोबर. म्हणून मंडळी, तुम्ही सुद्धा लक्ष द्या. येत्या निवडणुकीला फक्त आणि फक्त आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला निवडून आणायचंय. बरोबर. मंडळी, तुम्ही आमचं पथनाट्य एवढ्या शांत चित्तेने पाहिलं त्याबद्दल धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. देखो रे देखो, नाटक देखो, अरे बघा. नाटक बघा, करू देखो, नाटक देखो, बघा रे. नाटक. अरे भाई जल्दी से आ चल के आ चल के, अरे भाई जल्दी से आ चल के, आ चल के. नुक्कड़ का नाटक, फुक्कट का नाटक, नुक्कड़ का नाटक, फुक्कट का नाटक, देख दिल से, देख दिल से, अरे भाई जल्दी से आ चल के, आ चल के, अरे
अरे भाई जल्दी से आ चल के देख तमाशा देख नुक्कड़ का नाटक दिल से देख 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 तमाशा देख नुक्कड़ का नाटक दिल से देख. नमस्कार मंडळी, नमस्कार, सलाम, सत श्री अकाल, जय भीम. मंडळी, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत एक छोटस पथनाट्य सादर करायला. पण हे पथनाट्य सादर करता करता आम्ही तुमच्या डोळ्यात सत्याचं अंजन सुद्धा घालणार आहोत, कारण हे पथनाट्य मनोरंजनातून प्रबोधनाकडे नेणार आहे. मंडळी, लहानपणापासून मी बघत आलो, आपल्याला जर का एखाद्या आजारी व्यक्तीला ब्लड हवं असेल किंवा ब्लड डोनरची गरज लागली किंवा ॲम्ब्युलन्स हवी असेल किंवा कोणताही प्रॉब्लेम असो, नळाचा, लाईटीचा, शिवसेनेच्या शाखेमध्ये फक्त एकदा व्हिजिट केली की आपलं काम होऊन जायचं किंवा फक्त एक कॉल मध्ये आपलं काम होऊन जायचं. अहो, कोविड काळात सुद्धा आपल्या शिवसेनेने महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेची एवढी सुंदररित्या मदत केली आहे. म्हणूनच म्हणायचंय की जब जब हमें जरूरत पडी है शिवसेना हमारे साथ खड़ी है. तर चला बघूया मित्र, एक छोटस पथनाट्य ज्याचं नाव आहे होऊया चर्चा. दया, अरे दया, दया कुठे रे? दया लवकर ये रे मामा. दया ये डोलीला 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 उरेश तू सोड सोड. तुझी बाप्पा तुझे बाप्पा. अरे मी नाही रे, तू अशी आपू के पापा. अरे गजनी, आपूचे पापा टक्कूचे पापा करायला लागलायस. अरे तुला माहितीये का तू कोण आहेस? कोण आहेस माहितीये का? कोण आहे? सीआयडी वाला दया आहेस. हा हा, सीआयडी वाला दया, कळलं? सर हा सर बाजू. हा हे काय केलंस? सर दरवाजा तोडला. अरे तो तुझ्या घरचा दरवाजा होता. हा माझ्या घरचा दरवाजा. सर सर मला वाचवा. सर माझी बायको मला मारेल सर. आता तू वाचवणार नाही रे, तू वाचवणार नाही. ऑफिस मला मारलं की सोडणार नाही सर. शाप. दया सिरियस. ए गजनी, अरे तो सिरियस नाही रे, पण सिरियस म्हणजे चर्चा करायला लागलो. चर्चा त्यासाठी सिरियस हो. म्हणजे लोकांच्या समस्या सांगण्यासाठी आलोय. हा दया, अरे लोकांच्या काय समस्या आहेत ना ते आपल्याला जाणून घ्यायचे आहे, त्यांच्याबरोबर चर्चा करायची आहे. येस सर. दया, आज तिकडे बघ, तू शेतकरी बघ, आज काय करतो रे? आत्महत्या करतो की काय? सर सर इथे जास्त वेळ नाही, मला आपण तिथे जायला पाहिजे. शेतीत नुकसान झालं, जॉबलेस, पेट्रोल डिझेल सगळ्यांचे भाव वाढले, काय करावं कळत नाही, म्हणून शेवटी हा निर्णय घेतला. बाय बाय मित्रांनो, मिस यू. सॉरी मम्मी पप्पा. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. मी अविनाश रिपोर्टर तुमचं होऊ दे चर्चामध्ये मनापासून स्वागत करतोय. तर मंडळी, हा व्यक्ती काय करतोय, चला आपण पाहूया. आ गए मेरी मौत का तमाशा देखने के लिए. अब ये वीडियो बनाएंगे, सबको दिखाएंगे. 2 दिन चर्चा होगी और तीसरे दिन क्या, वही खोकला लागला. बरं दादा, मला सांगा तुमचं नाव काय? मी अमोल शेतकरी आहे. हो, व्हेरी नाईस. शेतकरी, मस्त. किसान, जय जवान जय किसान. दादा मला सांगा, तुम्ही झाडावरती काय करताय? कपडे वाळत घालतोय. हो, ब्रेकिंग न्यूज. मरताना सुद्धा हा माणूस जोक करतोय. अरे गोदी मीडिया रताळ्या, दिसतंय ना तुला? फाशी घेतोय. अच्छा, फाशी घेताय मग? म्हणजे सुसाईड करताय, हा. म्हणजे आत्महत्या करताय, म्हणजे जीव देताय. हा कळलं मला, पण ते का करताय तुम्ही? हे आता प्रश्न तू नाही विचारणार, आता प्रश्न विचारणार मी आणि तू उत्तर देणार. मला सांग, विदेशातून काळा धन वापस आला की प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख मिळतील, कोण म्हणाला होतं? मोदी सरकार. आले. नाही. काळा धन वापस आला. नाही. आम्हाला निवडून द्या, महागाई कमी करू, कोण म्हणाला होतं? मोदी सरकार. महागाई कमी झाली. नाही. पेट्रोलचा भाव काय? 100 पार. डिझेल 90 पार. आणि एलपीजी सिलेंडर अहो, तो तर 1100 पार झाला ना. हो. 2014 पूर्वी कितीला होता? 600च्या आत. आम्हाला निवडून द्या,
2 करोड बेरोजगारांना आम्ही नोकरी देऊ कोण म्हणाला होता? मोदी सरकार. मिळाली? नाही. शेतकऱ्यांची इन्कम वाढेल कोण म्हणालं होतं? मोदी सरकार. वाढली? नाही. मग मग मी जगून काय करू? अहो दादा तसं नाही म्हणत आहे. मला सांगा की प्रॉब्लेम कोणाला नाही येत. अहो त्यांना आहेत, त्या ताईंना आहेत, मला आहे. अहो माझी बायको खूप मारते हो. म्हणजे पर्सनल झालं जरा, पण प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहे. मग त्याच्यासाठी आत्महत्या करणं हा सोल्युशन नाहीये ना. प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहे मित्र. आपण प्रॉब्लेम एवढे वाढलेत ना, तुला काय सांगू. अरे घरी आई आजारी असते, तिच्या ऑपरेशनचा खर्च नाही घेऊ शकत मी. अरे लहान मुलाबाळांचं शिक्षणाचा खर्च नाही करू शकत. अहो दादा मी तुम्हाला सांगतो ना, तुमच्या आईच्या ऑपरेशनचा प्रॉब्लेम आहे ना, झाला सॉल्व समजा. कसा काय? अहो महात्मा फुले योजना आहे ना. महात्मा फुले योजना? हो. अहो त्या योजनेच्या अंतर्गत 2.5 लाखापर्यंतचा खर्च सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत होतोय. काय सांगतोय? हो. अरे मग याच्यावर चर्चा का नाही होत? हे कुणाला माहिती का नाहीये? अहो कसं माहिती पडणार, आपण चर्चा केली पाहिजे ना. मग होऊ द्या ना चर्चा. होऊ द्या चर्चा. बरं ते झालं, पण माझ्या मुलांच्या शिक्षणाचं काय? आता शिक्षण संस्था एवढे पैसे घेत आहेत की काय सांगू तुम्हाला. अहो त्याच्यावरती सोल्युशन आहे. त्याच्यावर काय सोल्युशन आहे? तुम्हाला दिल्ली बोर्ड माहिती आहे? म्हणजे ते दिल्ली बोर्ड म्हणजे सीबीएसई बोर्ड. आता इंग्रजी माध्यम? हो. आता ते आदित्य ठाकरेंनी आपल्या महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांसाठी बीएमसी शाळेमध्ये सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे. अरे वा, हे तर लयच चांगलं झालं. म्हणजे मग? माझी पोरं पण एकदम कमी पैशात उच्च शिक्षण घेतील. मग काय? अरे मग याच्यावर पण चर्चा का करत नाही? अरे होऊ दे चर्चा. होऊ द्या चर्चा. चला. दया, अरे दया, दया कुठे आहेस रे तू? हा दया आहे ना, सारखा सारखा कुठे जातो ना हेच कळत नाही यार. दया लवकर ये रे. सर 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 साहेब बाजू. अरे गजनी, अरे मी तुझा सर आहे, जरा रिस्पेक्ट दे. रिस्पेक्ट दे मला. यस सर. दया बघितलंस, अरे शेतकरी आत्महत्या करतायत रे. अहो सर हे तर काहीच नाही. G20 साठी मुंबई सुशोभित करण्याच्या नावाखाली बीएमसीतून एफडी तोडून त्यातील 6,000 कोटी रुपयांचा उधळपट्टी करण्यात आली. अरे 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 अहो सर हे तर काहीच नाहीये. यासाठी एवढी वीज वापरण्यात एवढी आली की अदानी सारख्या कंपनी मोठ्या झाल्या. अदानी सारख्या कंपन्या मोठ्या झाल्या. अरे हाच जर पैसा आपल्या शेतकऱ्यांसाठी त्याच्या योजनांसाठी युज केला असता तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नसती. हो सर बरोबर आहे, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. अहो आपल्या उद्धव साहेबांनी कोरोनाच्या काळामध्ये सुभोजन थाळी मोफत दिल्या होत्या. अरे त्याचबरोबर त्यांच्या काळामध्ये 2 लाखाचं कर्ज माफ आहे ना, ते पण माफ करून टाकलं होतं. सर सर किती चांगलं, म्हणजे उद्धव साहेबांनी किती आपल्या लोकांसाठी चांगलं केलं. दया, अरे दया, तिकडं काहीतरी गडबड आहे रे. बापरे बरोबर. अरे गडबड म्हणजे 2 कपल आहेत, ते कुठेतरी निघाले वाटतं. काहीतरी चर्चा झाली त्यांची. सर सर आपण जायला पाहिजे तिकडे. नाही जायला तर पाहिजे, गेले की चर्चा होणार. थांबा मी नव्याला तोडतो. ये गजनी, सारखा सारखा काय दरवाजा फोडतो. चल. अगं हौसाग, अगं हौसाग, तुझी हौस पुरवीना, तुला जोडीना मुंबईला फिरवीना, तुला जोडीना मुंबईला. फक्त तोंडाने बोला, जोडीने मुंबईला फिरवे, तर घेऊन नका जाऊ. चाल ना, आज तुला घेऊनच जातो फिरायला. का? का म्हणजे आता आज मी लय खुश आहे. लय खुश आहे? हॅपी एकदम. काय काय झाले काय? अगं आज काय, आज कोणता दिवस आहे? आज 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 हा आज शुक्रवार आहे. अगं शुक्रवार ना, आज आनंदाचा दिवस आहे. आणि तो दिवस मग? हो माझा. मग अहो म्हणजे तुम्हाला एक खास सांगते बघा, सिक्रेट आहे. काय ना, ज्या दिवशी हंकेश माझं लग्न झालं ना, त्या दिवशीपासून आनंद माझा निघून गेला. आता सगळा आनंद मी घेतला आणि म्हणून आम्हाला आनंद झाला. आपला आनंद खेळतोय ना बाहेर, होय होय. त्याला पण बोलव. अहो, पण जरा जायचं जायचं कुठे? फिरायला. काय करायचे, कशाला जायचं आज ते सांगा. काय आहे आज? काय आहे? आज आपली वेल्डिंग अॅनिव्हर्सरी. वेल्डिंग? ते लग्नाचा वाढदिवस ग. लग्नाचा वाढदिवस आहे. विश यू मेनी मेनी लग्नाचा वाढदिवस. तुला होय, पण होय, होय, होय. जा आपला आनंद बोलव. आन्या, हाय हाय. आन्या, चल आपल्याला जायचंय. कुठे जायचं? अरे फिरायला जायचं आपल्याला. मला ना नानीच्या मागे जायचं. पप्पा तिथे पेंग्विन आहे, पेंग्विन. अरे येड्या, पेंग्विन बघायला एवढ्या लांब जायची काय गरज आहे? मग आपल्या घरातच आहे ना पेंग्विन. कुठे बघू? हे काय पेंग्विन? काय का बघाय? चला चल इकडे. मला पप्पा राणीच्या बागेत जायचं पेंग्विन बघायला. बरं चल, जा तयारी कर तू. चल जाऊया. अरे ती बस बघ, अयो, लय भारी आहे. होय ना. पण मी काय म्हणते, हा. ही जेवढी बस भारी आहे ना, तेवढे पैसे भारी असते. हा हे पण खरं आहे. है ना.
आपण काय एसी बसने जायचं नाही. जाऊ दे होय. आपण आपल्या पप्पा किती छान आहे ती बस. पप्पा मला एसी बस मध्ये बसायचे. पप्पा चला ना पप्पा. ए, ऐक ना. बस. आपण एसी बसले नंतर जाऊ. आता आपण नाही, ट्रेनने जाऊ. नाही, मला एसी बस बाबा, आपल्याला पैसे नाही. हो ताई हो दादा काय भांडताय हो भांडणं घरी सोडवा ना रस्त्यावर कशाला भांडताय अहो भांडत नाही हो. अहो, हा माझा पोरगा बोलतोय एसी बसने जायचंय. हा ना. बघा ना ते एसी बसने तिच्या टाक्यात फिरते. मग? थोडे पैसे पण असले ना तिचे. मग काय हो ताई अहो तुम्ही येडे का खुळ अहो एसी बस आपल्यासाठीच आहे आणि भाडं किती असणार आहे किती फक्त 6 रुपये ते सुद्धा 5 किलोमीटर पर्यंत म्हणजे एवढे कमी हो. एसी बसचे हो अगं मग हे पण आहे की होय ना. आपण एसी मध्ये मस्त गारगार होऊन जाऊ होय, होय, बरं. चला, चला, चला. हा, चला, चला. बरं दादा तुम्ही कुठे चाललेत कुठे आम्ही चाललोय ते आपलं कुठं रे राणीच्या बागेत होय. अहो राणीच्या बागेत हा. मी पण तिथेच चाललोय चला, चला 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 ए, आला, 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 आला. हा. हो, ए बाबा बघ रे लालची बाग. हा, याचीच काय ती चर्चा होत होती ना अहो किती टीका काय ते आणले म्हणे पेंग्विन पेंग्विन साठी हो ना, टीका काय ते नखरे गेलेत त्या लोकांनी. कसले नखरे अहो ताई दादा अहो उलट चांगलं झालं पेंग्विन आणून काय चांगलं झालं त्या अहो तुम्हाला माहितीये का पेंग्विन आणल्यामुळे आपल्या इथे राणीच्या बागेला पर्यटन स्थळ म्हणून नावाजलंय अहो लोक येतात लांबून लांबून पेंग्विन बघायला अहो लोक येतात पण त्यांनी काय झालं अहो त्यांनी काय झालंय अहो आपल्या महानगरपालिकेचा इन्कम सोर्स वाढलाय त्यांनी काय सांगताय मग अरे महिलाच चांगलं झालं की अरे अहो, नाही. महानगरपालिकेचा इन्कम जर वाढला तर तो पैसा आपल्यावर खर्च होतो हो वय, 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 बरोबर खूप चांगलं काम केलं यांनी. मग बरं, आता- याची चर्चा का नाही होत आहे अहो चर्चा करायला लोक बोलतायत कुठे बोलतं केलं पाहिजे बोललं पाहिजे तर होऊ द्या आली पाहिजे ना चर्चा मग होऊ द्या चर्चा होऊ द्या चला, चर्चा. चला दया अरे दया आई मला ना कळत नाही हा दया कुठे जातो माझ्या बरोबर बसतो पण नाही होतो सर मारताय काय तुम्ही मला अरे मारताय काय तू मारण्यासारखं तर लायकीचाच आहे सारखा सारखा कुठे काय बघतो रे अहो लोकांची चर्चा चालली त्या चर्चेमध्ये सामील होतो मी. अच्छा अच्छा चर्चा चालेल ना आपण पण चर्चा पण दया बघितलंस हा काय तर गडबड दिसली ना तुला तरी गडबड दिसते. दिसली ना गडबड हो. बर हे सरकार आहे सरकार हे आत्ताचं सरकार बीजेपी सरकार. हा हे हुकुमशाही मुघलशाहीचं सरकार आहे काय माहितीये का उद्धव साहेबांचं सरकार होतं त्यावेळेला त्यांनी चांगली चांगली कामं केली अहो लोकांच्या एकासाठी पुढे आले हा लगेच एका हाकेवर पुढे यायचे ते. हा बर तुला माहिती आहे का काय? ज्या वेळेला उद्धव साहेबांचं सरकार होतं ना त्यांनी 500 करोडपतीची जेवढी पण घरं आहेत ना त्याचा प्रॉपर्टी टॅक्स कमी केला अहो म्हणून तर सांगतोय आता आपला पर्याय आहे ना उद्धव साहेबच. हा तुम्हाला सांगतो कोरोनाच्या महामारीमध्ये हा. उद्धव साहेब स्वतः धावून यायचे बरोबर. आणि आपल्या लोकांचा हितांचा निर्णय घ्यायचे हा. म्हणून आपल्याला धीर मिळाला बरोबर. आणि लोकांचे जीव वाचले. हा अरे कोविड काळामध्ये त्यांची कोणते मुख्यमंत्र्याची लिस्ट कोणती होती ती अहो मी सांगतो मुख्यमंत्र्यांच्या लिस्ट मध्ये उद्धव साहेब टॉपवर होते. हा अहो ही सगळी कामं केली होती त्यांनी पण हे विरोधक आहेत ना त्यांच्या डोळ्यात खुपलं अहो हेच तर त्यांना खूपच होतं. हा म्हणजे उद्धव साहेब एवढं चांगलं कार्य करत होते ते कार्य तत्पर होते बरोबर हे त्यांच्या डोळ्यात फुटलं म्हणून विरोधकांनी साम दाम दंडभेद हे सगळ्याचा वापर केला आणि आपल्या उद्धव साहेबांना खाली पाडलं. म्हणजे सरकार खाली पाडली. काय तुझं म्हणणं बरोबर आहे सरकार पाडले हो हा. पण आता बघतोस ना हा. काय अवस्था आहे ना घर का ना खाट का असं झालं यांचं बेकार अवस्था झाली. अरे लोकांच्या समस्या जाणून घेत नाही तरी हे काय तर काय आता काय किती महागाई वाटते बरोबर हा. पण दया, हे दया, काय नाही काय प्रॉब्लेम आहे आंदोलन करतायत काय आंदोलन करतायत. हा अहो, या आंदोलनामध्ये आपण सामील व्हायला पाहिजे. काय बोलतोय अहमद चला. चला मग आता चला हमारी मांगे पूरी करो हमारी मांगे पूरी करो हमारी मांगे पूरी करो ब्रेकिंग न्यूज मी अविनाश रिपोर्टर तुमचं स्वागत करतोय होऊ द्या चर्चामध्ये. तर मंडळी इथे काही कारणास्तव आंदोलनं चालू आहेत ती का आणि कशासाठी आपण जाणून घेऊया. दादा सरकार झोपलाय तिला झोपू द्या अहो सरकार झोपलंय पण आपण तर जागे पाहिजे. मला सांगा ताई हे आंदोलन जे चाललंय ते कशासाठी आणि का करताय तुम्ही. अहो दादा बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. सरकार झोपलाय झोपू द्या अहो आम्हा गरिबांना 2 वेळचं पोटचं चांगलं जेवण पण मिळत नाही. सरकार झोपलाय काही बोलू नका अहो दादा अहो शेतकरी आत्महत्या करतायत. काही बोलू नका तुम्हाला पण मारलं जाईल सरकार झोपलंय पेट्रोलचे डिझेलचे दर वाढतच चाललेले आहे. तुम्हाला पण पेटवतील काही बोलू नका बेरोजगारी वाढले हो. होय ना. सबका साथ सबका विकास विकास तर गायब आहे अहो विकास थोडा. सरकार झोपलंय झोपू द्या खरंच सरकार झोपले हो.
विकास सोडा, विकासाच्या नावाखाली आरे जंगल तोडण्यात आले. काही बोलू नका, तुम्हाला पण तोडतील. अहो दादा, गॅस सिलेंडरचे भाव किती वाढत चाललेत. सरकार झोपलंय, शांत झालंय. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण कधी मिळणार? अहो बोलू नका. अहो काय कसं बोलायचं नाही. अहो गोरगरिबांचं कर्ज माफी होत नाहीये. इथे मोठ्या मोठ्या उद्योगांच्या कर्ज माफी केली जाते. हो ना दादा, मणिपूरमध्ये तर महिलांवरती अक्षरशः अत्याचार चालू आहेत. त्यांना नग्न अवस्थेमध्ये फिरवले, धिंड काढलेली आहे. सरकार झोपलंय, काही बोलू नका, तुमची पण धिंड काढतील. अहो दाऊद आणि तो माल्ल्या त्याला फरकडत घेऊन येणार होते. कुठे? सरकार शंड झालंय. अहो हे काहीच नाही हो, शेतकऱ्यांना आम्ही भाव मिळत नाही. तर अशा प्रकारे सरकार झोपलंय, पण त्या सरकारला जागा कोण करणार मला सांगा? आपणच करणार ना. मग ह्या सगळ्यावरती चर्चा झाली पाहिजे. झालीच पाहिजे. मग तुम्ही गप्प काय, चर्चा का करत नाही? आम्ही करतोय. अहो दादा, तुम्हाला सांगतो, यावर फक्त एकच पर्याय आहे. काय? कुठला? म्हणजे येत्या निवडणुकीत हा. भरघोस मतं देऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला निवडून आणायचे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नाला पूर्ण करायचंय. बरोबर. नको आता ते आश्वासनाचं सरकार. आता पाहिजे असं सरकार जे खरंच लोकांच्या मदतीला धावून येतं. बरोबर. म्हणून मंडळी, तुम्ही सुद्धा लक्ष द्या, येत्या निवडणुकीला फक्त आणि फक्त आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला निवडून आणायचंय. बरोबर. मंडळी, तुम्ही आमचं पथनाट्य एवढ्या शांत चित्तेने पाहिलं त्याबद्दल धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. देखो रे देखो, नाटक देखो, अरे बघा. नाटक बघा, करू देखो, नाटक देखो, बघा रे. नाटक. अरे भाई जल्दी से आ चल के आ चल के, अरे भाई जल्दी से आ चल के, आ चल के. नुक्कड़ का नाटक, बुक्कट का नाटक, नुक्कड़ का नाटक, बुक्कट का नाटक, देख दिल से, देख दिल से, अरे भाई जल्दी से आ चल के, आ चल के, अरे भाई जल्दी से आ चल के, आ चल के. देख तमाशा देख, नुक्कड़ का नाटक दिल से देख, देख देख तमाशा देख, नुक्कड़ का नाटक दिल से देख. नमस्कार मंडळी, नमस्कार, सलाम, सत श्री अकाल, जय भीम. मंडळी, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत एक छोटस पथनाट्य सादर करायला. पण हे पथनाट्य सादर करता करता आम्ही तुमच्या डोळ्यात सत्याचं अंजन सुद्धा घालणार आहोत, कारण हे पथनाट्य मनोरंजनातून प्रबोधनाकडे नेणार आहे. मंडळी, लहानपणापासून मी बघत आलो, आपल्याला जर का एखाद्या आजारी व्यक्तीला ब्लड हवं असेल किंवा ब्लड डोनरची गरज लागली किंवा ऍम्ब्युलन्स हवी असेल किंवा कोणताही प्रॉब्लेम असो, नळाचा, लाईटीचा, शिवसेनेच्या शाखेमध्ये फक्त एकदा व्हिजिट केली की आपलं काम होऊन जायचं किंवा फक्त एक कॉल मध्ये आपलं काम होऊन जायचं. अहो, कोविड काळात सुद्धा आपल्या शिवसेनेने महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेची एवढी सुंदररित्या मदत केली आहे. म्हणूनच म्हणायचंय की जब जब हमें जरूरत पडी है, शिवसेना हमारे साथ खड़ी है. तर चला बघूया मित्र, एक छोटस पथनाट्य ज्याचं नाव आहे होऊया चर्चा. दया, अरे दया, दया कुठे रे? दया लवकर ये रे मामा. दया ये डोलीला, 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 डोलीला. उरेश तू सोड, सोड. तुझी बाप्पा, तुझे बाप्पा. अरे मी नाही रे, तू अशी आपू के पापा. अरे गजनी, आपूचे पापा, टक्कूचे पापा करायला लागलायस. अरे तुला माहितीये का तू कोण आहेस? कोण आहेस माहितीये का? कोण आहे? सीआयडी वाला दया आहेस. हा, सीआयडी वाला दया, कळलं? सर, हा सर बाजू. हा, हे काय केलंस? सर दरवाजा तोडला. अरे तो तुझ्या घरचा दरवाजा होता. हा, माझ्या घरचा दरवाजा. सर सर मला वाचवा. सर माझी बायको मला मारेल सर. आता तू वाचवणार नाही रे, तू वाचवणार नाही. ऑफिस मला मारलं की सोडणार नाही सर. शट. दया सिरियस. ए गजनी, अरे तो सिरियस नाही रे, पण सिरियस म्हणजे चर्चा करायला लागलो. चर्चा यासाठी सिरियस हो, म्हणजे लोकांच्या समस्या सांगण्यासाठी आलोय. हा दया, अरे लोकांच्या काय समस्या आहेत ना ते आपल्याला जाणून घ्यायचे आहे, त्यांच्याबरोबर चर्चा करायची आहे. येस सर. दया, आज तिकडे बघ, तू शेतकरी बघ, आज काय करतो रे? आत्महत्या करतो की काय? सर सर इथे जास्त वेळ नाही, मला आपण तिथे जायला पाहिजे.
शेतीत नुकसान झालं, जॉबलेस, पेट्रोल डिझेल सगळ्यांचे भाव वाढले, काय करावं कळत नाही, म्हणून शेवटी हा निर्णय घेतला. बाय बाय मित्रांनो, मिस यू. सॉरी मम्मी पप्पा. ब्रेकिंग न्यूज. मी अविनाश रिपोर्टर तुमचं होऊ दे चर्चामध्ये मनापासून स्वागत करतोय. तर मंडळी, हा व्यक्ती काय करतोय, चला आपण पाहूया. आ गए मेरी मौत का तमाशा देखने के लिए. अब ये वीडियो बनाएंगे, सबको दिखाएंगे. 2 दिन चर्चा होगी और तीसरे दिन क्या, वही. खोकला लागला. बरं दादा, मला सांगा